गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर हा दिवस होता ऋषी पंचमीचा. तर हा दिवस गणपती बाप्पांच्या आगमनाचा दुसरा दिवस होता. म्हणजे ऋषी पंचमीच्या दिवशी, ज्या दिवशी महाराजांनी समाधी घेतली होती, तो हा दिवस. आणि मला या दिवशी गजानन महाराजांचं पारायण वगैरे करायचं होतं. त्याच्यामुळे मी सगळ्यात पहिले तर कळस वगैरे बदलवून घेतला, त्यातलं पाणी चेंज करून घेतलं. त्यानंतर घरची जी साधी देवपूजा असते ती करून घेतली. देवपूजा झाल्यानंतर गजानन महाराजांची माझ्याकडे खूप जास्त सुंदर अशी मूर्ती आहे, जी मी शेगावरनंच घेतली होती विकत. आणि एका ताईंनी मला कमेंट सुद्धा केली होती की तुमच्या घरची गजानन महाराजांची मूर्ती खूप सुंदर आहे म्हणून. तर त्या मूर्तीला मी सर्वात आधी तर साध्या पाण्याने, त्यानंतर पंचामृतांनी नावणी घातली आणि मग परत साध्या पाण्याने नावणी घातली. आणि ज्या प्रकारे कुष्ठरोग्यांनी गजानन महाराजांच्या आंघोळीच्या लेपनाने स्वतःला व्यवस्थित करून घेतलं होतं, निरोगी करून घेतलं होतं, त्यासारखी मला पण देवा मला निरोगी कर म्हणून त्यांच्या त्या आंघोळीचं शुद्धोदक पाणी होतं ते मी डोळ्या वगैरेला लावून घेतलं. त्यानंतर महाराजांचा छानसा साज केला, चंदन, त्यानंतर अत्तर, हळद कुंकू हे सगळं वाहलं त्यांना. आणि नंतर मग शॉल जेव्हा मी घातली आणि जेव्हा टोप घातला ना महाराजांना, तेव्हा त्यांचं रूप एवढं खुलून आलं की तुम्ही बघू शकता, बघता ध्यान लागत होतं. आणि मग सुंदर त्यांचं दुर्वांकूर, त्यांचं जे आवडतं आहे ते, आणि मंजुरा, लाल फूल, अपराजिताचं फूल वाहला. आणि बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती दिसत होती. आणि जेव्हा पण मी स्पिरिच्युअली देवाला अशी कनेक्ट होते ना, तेव्हा मला रडू येतं आणि तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. मग मी कंट्रोल केलं की अरे कॅमेरा चालू आहे आणि बेस्ट ऑप्शन आहे देवाला सगळं काही सांगणे, रादर दॅन कोणा लोकाला. म्हणजे असं नाही की नवरा असो, आई असो, काही गोष्टी आपण कोणालाच सांगू शकत नाही. मनातल्या मनात त्या गोष्टी घुसमटवून ठेवल्यापेक्षा देवाकडे मोकळं करायचं आणि मस्तपैकी मनातला भार मोकळा केल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं. तसंच माझं काहीसं झालं. मग मी पारायण केलं, छोटंच पुस्तक वाचते. नंतर त्यांचं आवडतं, त्यांना जे झुणका भाकर आवडतं सगळ्यात जास्त, त्यांचा फेवरेट नैवेद्य आहे तो अर्पण केला आणि आरती वगैरे केली. असा होता माझा ऋषी पंचमीचा दिवस.